देव मात्र चतुर होते. दैत्याने सांगितलं आपण दोघांनी समान मिळणार झालो, मग समान वाटली पाहिजे. आम्हाला दैत्याला अमृत मिळालं नाही म्हणून भांडण करू लागले. सहज दैत्य बळवतावरी मध्ये पाने उन्मत युधा मिसळले अद्भुत देवांचा घात करीतची. दैत्य मध्ये उन्मत्त झाले आणि देवासोबत भांडण करायला उठले. मंथन करिता शर्मले देव क्षीण शक्ती झाले. दैत्य जोडी तवटीने पळते झाले दस दिशा. दैत्याने मद्यपान केल्यामुळे ते जरा टवटवीत होते आणि दैत्याने त्या ठिकाणी थकलेले होते असं नाथ महाराज सांगतात. एक आरडती ओरडती भेने दस दिशा धावते धाव पावगा श्रीपती आकांती संरक्षी. देवतांना आता भीती वाटू लागली दैत्यापुढं. मग त्यावेळेस सगळ्या दैत्याने भगवंताचं नामस्मरण चालू केलं. कोणी देवांची करुणा विष्णू कवळीला म्हणा करिता झाला सूचना दैत्य हननाला गुणी. ज्यावेळेस भगवंताचं नामस्मरण मनामधून केलं जातं त्यावेळेस भगवंत अनेक अवतारापैकी काही अवतारामध्ये अवतार घेत असतो त्यापैकी या ठिकाणी आले. रूपे झाला तो मोहिनी अति सुंदर त्रिभुवनी विश्व लाविले ध्यानी दैत्य बोलवणी मोहिले. भगवंताच्या अनेक अवतारापैकी एक अवतारच आहे मोहिनी रूप म्हणजे. आणि मोहिनी रूप घेऊन त्या ठिकाणी आता दैत्याला मोहिनी काढण्याचं काम भगवंत कशा प्रकारे करतो. मोहिनी पाशी वेळी येसी लागली वेळोवेळा पायासी तू आम्हासी अंगीकारी. दैत्य मोहित होऊन जातात. मोहिनी रूप आहे ते भगवंताचं आणि त्यापुढे दैत्य आता नमू लागले. तुम्ही ज्या प्रकारे बोलता त्याप्रमाणे ऐकू असं दैत्य सांगू लागले. पाये कोणाकडे दैत्य समोदे कुणी रडे कुंदो कुंदो पाया पडे आम्हाकडे पाय भगवंताचा अवतार आहे. दैत्याला काय कळणार आहे त्या ठिकाणी. पण मोहिनी रूपामध्ये आहे भगवंत. पायाला लागू लागले पण त्या ठिकाणी दृष्टी सुद्धा मोहिनी रूपात भगवंत टाकत नव्हते. अंगीकारी आमासी करू जे जे तू सांगसी नुलुंबू तुझ्या वचनासी घे बाकीसी आमुच्या. जे भगवंताला पाहिजे होतं ते दैत्याच्या मुखामधून निघालं. जे मोहिनी रूपातून भगवंताचं बोलणं आहे तेच आम्ही मानू. त्याचं उल्लंघन अजिबात होणार नाही याची काळजी घेऊ दैत्याने वचन दिलं. कोणी दैत्यांचे वचन मोहिनी बोलली आपण परस्पर काय म्हणून तुम्हा भांडण लागले. भगवंत आता हळूच विचारपूस करतात. भगवंतापासून काहीच लपून राहत नाही. आणि काय म्हणता तुमच्या भांडणाचं मुख्य कारण तरी काय आहे सांगा. समोर वृत्तांत मज सांगा माझा त्यांत तुमचा कर समस्त मी त्वरित छेदिन. मोहिनी रूपामध्ये असणारे भगवंत दैत्याला म्हणतात तुमचं भांडण लगेच मिटवतो. कारण सांगा. ऐकता ते वचन अवघे गेले बोलून सांगते झाले आपण पूर्वकथन युद्धाचे. मोहिनी रूपातले भगवंताचं ऐकून घेतलं दैत्याने आणि दैत्य जे झालेला वृत्तांत आहे ते सांगू लागले. मंथने निघाले अमृत उगे देवने हो पाहत म्हणून आम्ही भांडत अमृत घ्यावया. मंथनामध्ये आम्ही सुद्धा बेजार झालो दैत्य असून देवाबरोबर. पण अमृत मात्र देव घेतात आम्हाला थोडाही वाटा देत नाहीत असं दैत्य बोलले. कोणी तुझी मूर्ती अति उल्हास झाला चित्ती जे सांगसी ते निश्चिती आम्ही चित्ती मानिले. दैत्याने अगोदरच सांगितलं किंवा जे वचन मोहिनी रूपामध्ये भगवंत देणार आहे ते पाळणार आहे. या ठिकाणी अजून ते म्हणतात आम्ही वचनाला कटिबद्ध आहे.
नुलुंगो तुझे वचन घे आमुचे भाष्य प्रमाण तुझ्या वचनाला घे जाण जीव प्राण वेचूक पै